होळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी टेंभुर्णी आणि परिसरामध्ये होलिका दहन पूजन झालेलं आहे। होळीनिमित्त अशी आख्यायिका आहे की विष्णू भागवतामध्ये असं आख्यायिका आहे की हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस तपश्चर्येमुळं महाउत्पात त्यानं माजवला होता। स्वतःला तो देव समजत होता। त्याच्या पोटी जो पुत्र आला होता त्याचं नाव भक्त प्रल्हाद होतं। तो भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता। मग त्याला बऱ्याच वेळा विष्णूची स्तुती विष्णूचं नमन करतो। त्यामुळं काय झालं, बऱ्याच वेळा हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसानं त्याला त्याच्या स्वतःच्या पुत्राला मारण्याचा प्रयत्न केला। आणि होलिका जी होती, होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण होती। तिला वरदान होतं की अग्नीपासून त्रास होणार नाही। ती वाईट वृत्ती करण्यासाठी त्या भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसली आज या होळीच्या दिवशी, आणि ती दहन झाली। भक्त प्रल्हादाला भगवंताच्या आशीर्वादामुळे काही झालं नाही, म्हणून वाईटावर चांगल्याचा विजय असा असतो। यामुळे या होळीचं महत्त्व आहे। उद्या तसंच चंद्रग्रहण आहे। उद्या चंद्रग्रहण वेद सकाळपासून सूर्योदयापासून लागतात। किमान 11च्या आधी सर्वांनी भोजन करून घ्यायचं आहे। 3 वाजता स्पर्श आहे, ग्रहण स्पर्श, आणि ग्रहण मोक्ष 6:48ला संध्याकाळी आहे। हा जो प्रखर काळ आहे ग्रहणाचा तो 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आहे। या ग्रहण काळामध्ये भोजन करू नये, पाणी पिऊ नये, मलमूत्र विसर्जन करू नये। सर्वांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करावा। ओम नमः शिवायचा जप करावा। तर्पण श्राद्ध याच्यामध्ये चालते। अन्नाचं सेवन चालत नाही। सर्वांना होळीच्या धुलीवंदनाच्या शुभेच्छा।